कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मजेतच असायला हवं. तर आज बनवूया ओल्या नारळाची चटणी. तर त्यासाठी मी एक नारळ इथे फोडून घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेत आहे. तर पाहू शकता तुम्ही, मस्त तुकडे करून घेतले की मिक्सरमध्ये दळायला पण ते सोपे पडतात. तर मग मस्त आता इथं सगळे खोबरं मी असं बारीक करून घेतलेलं आहे. तर पाहू शकतात तुम्ही, इकडे ना खोबरं कट करून झालेलं आहे. तर ह्या हिरव्या मिरच्या मी शेतामधल्याच आहे, घरच्याच आहे. तर त्या खुडून आणल्या आणि त्याचे देठं काढून घेतले. मग त्या मिक्सरमधून आता बारीक करून घेणार आहे. तर मग इकडं गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेते. तर पाहू शकतात तुम्ही, इकडं खोबरं आणि मिरच्या एकत्र करून मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहे. त्यानंतर कढई चांगली कडकडीत तापली आहे, त्यामध्ये तेल पण व्यवस्थित तापलं गेलं आहे. तर मग हे सगळं टाकून घेतलेलं आहे. मस्त अशी खमंग फोडणी बसली की एकदम खायला याचा स्वाद खूप छान येतो. तर मग आता व्यवस्थित हे मिश्रण परतून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ पण घालून घ्यायचं. तर या अशा पद्धतीने 1 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित सगळं मिश्रण परतवून घ्यायचं. परतल्यानंतर याचा असा हलकासा कलर चेंज होतो. तर असा थोडासा हलकासा पिवळासर कलर याला येतो ह्या चटणीला. आणि हा नॅचरल कलर म्हणजे न हळद घालता हा कलर त्यालाच येतो. तर मग पहा, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल ना, प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.